मुंबईतल्या कांदिवली इथे 1064 लिटर भेसळयुक्त दुधाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। कांदिवलीमध्ये 5 ठिकाणी छापा टाकून हे भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आले होते आणि या प्रकरणी 5 व्यक्तींविरोधात कांदिवलीतील समतानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली आहे। या छाप्यांमध्ये गोकुळ आणि अमूल या नामांकित कंपनीच्या दुधाच्या पिशव्या ब्लेडने कापून त्यामधील काही दूध काढून पाणी भरून स्टोव्ह पिन आणि मेणबत्तीच्या सहाय्याने पुन्हा सीलबंद करण्यात येत होतं। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विजय, नक्की जर आपण पाहिलं कशा पद्धतीने दुधाचे भेसळ करण्यात येत आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे 10 जानेवारी रोजी कांदिवलीमध्ये 5 ठिकाणी छापे टाकून 1064 लिटर भेसळयुक्त दुधासाठी नष्ट केलंय। या प्रकरणी 5 व्यक्तीविरोधात कांदिवली समतानगर पोलीस ठाण्याने गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी। सुधीर तांबेंनी काँग्रेसला फसवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केलाय। नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस सत्यजित तांबेंना पाठिंबा देणार नसल्याची स्पष्ट भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली। काल झालेल्या घडामोडींचा अहवाल हायकमांडला देण्यात आला असून तेच पुढचा निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलंय। त्या सगळ्या घडामोडीवर मी पूर्ण लक्ष ठेवून आहे। आता जवळपास त्या सगळी रिपोर्ट आम्ही हायकमांडला केलेली आहे। आज जवळपास त्याच्यावरचं हायकमांडकडून आम्हाला काही निर्देश येतील त्याप्रमाणे कारवाई करू। पण बंडखोर उमेदवाराला काँग्रेसचा पाठिंबा राहणार नाही। कोणाचं व्यक्तिगत नाही, आम्ही पक्षाकडून डॉक्टर सुधीर तांबे यांना तिकीट दिली होती। सुधीर तांबेंनी फॉर्म न भरता एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे आणि आपल्या मुलाला अपक्ष फॉर्म भरून BJPचा पाठिंबा, कारण की त्यांनी जे नंतर सांगितलं की मी BJPचा पाठिंबा घेणार आहे, हे एक प्रकारचं काँग्रेसची धोकाधडी आहे। भाजपचं भय दाखवून घरं तोडण्याची कामं जी सुरू झालेली आहेत, ही आज भाजपला त्याचा आनंद होत आहे। कारण की आम्ही त्यांच्या प्रमुखांचे काही वक्तव्य जेव्हा ऐकतो, दुसऱ्याची घरं फोडून कसं त्या आनंद साजरा करतात तेही आम्ही पाहतो आहे। पण ज्या दिवशी भाजपचं घर फुटेल त्या दिवशी भाजपला खरी या सगळ्या दुसऱ्यांची घरं फोडण्याचं दुःखाचं माहिती पडेल।